विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संवाद साधणार आहोत. मग आता मी तुमच्याशी बोलणार आणि मग तुम्हीच त्याची उत्तरं शोधून काढायची असं मला वाटतं. कारण आता ही वेळच तशी आलेली आहे. कोविड-19मुळे आपली शाळा बंद आहे, पण शिक्षण आपल्याला थांबवायचं नाही आहे. शिक्षणाची ही जी धारा आहे ना, ती आपल्याला निरंतर चालूच ठेवायची आहे. आणि त्याकरिता आपण ह्या माध्यमातून एकमेकांसोबत संवाद साधतो आहे. आता आज मी एक पद्यविभाग तुमच्यासमोर मांडणार आहे किंवा पद्यविभाग घेणार आहे. पण कसं आहे, त्याच्यापूर्वी थोडं मला बोलायचं आहे तुमच्यासोबत. एक छोटासा संवादच साधायचा आहे किंवा ज्यांच्याविषयी मी बोलणार आहे त्याची आपण पार्श्वभूमी बघूया. मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरी किती जणांचे बाबा आईसाठी छान वाफाळलेला गरमागरम चहा करून देतात? तुम्ही म्हणाल, बापरे मॅडम काय प्रश्न विचारताय. दुसरा प्रश्न मुलांकरिता आहे. तुम्ही किती जण तुमच्या आईला स्वयंपाकात मदत करता? तुम्ही किती जण तुमच्या आईला इतर कामांमध्ये मदत करता? पुन्हा तुम्ही मला प्रश्न विचाराल, हे काय मॅडम पद्यविभाग राहिला बाजूला आणि तुम्ही आम्हाला प्रश्नच विचारताय. पण ही वास्तविकता आहे मुलांनो. तुम्ही काय उत्तर देणार मला? हे काय माझं काम आहे? हे तर मुलींचं काम आहे. हाच प्रश्न आहे आणि हीच आपली कविता आहे. हाच आपला पद्यविभाग आहे. हे तुझं काम, हे माझं काम, तू स्त्री मी पुरुष, ही जी तफावत आहे ना, ही लिंगाबद्दलची किंवा अहमभावाची, ज्याला आपण इगोसुद्धा म्हणतो, ही तफावतच आपल्याला दूर करायची आहे. आपण जन्मतो ना त्याच्या अगोदरच सुरू होतं बरं, बर्फी आणि पेढा. मग पेढा दिला की अरे बापरे मुलगा झाला वाटतं. बर्फी आणली कोणीतरी, अच्छा मुलगी झाली का. बघा सुरात किती फरक असतो. आणि इथूनच तुमच्या मनामध्ये पुरुषी बीज रोवलं जातं आणि या सगळ्याला जबाबदार आहे तर आपली सरंजामशाही. सरंजामशाही म्हणजे पुरुष प्रधान सरंजामशाही. आणि मग आपण मोठे होतो. मोठं झालं, थोडं मोठं झालं की मग आपल्याला आई बाबा कपडे घालतात, ते पण त्या कपड्यांमध्ये तफावत असते. मुलीला छानसा सुंदरसा फ्रॉक असतो, मुलाला सुद्धा काही दिवस झबलं घातलं जातं, फ्रॉक घातला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्या कपड्यांमध्ये बदल होतो. तुम्हाला विचारलं कपड्यांमध्ये बदल करायचा आहे? नाही ना. हे कोणी ठरवलं? तर हे त्यांनीच ठरवलं. ही पुरातन काळापासून चालत आलेली आपली समाज व्यवस्थेने आपल्याला हे सांगून दिलेलं आहे की मुलींनी असंच घातलं पाहिजे, मुलांनी तसंच घातलं पाहिजे. अजून थोडे मोठे होतो, मग कोणीतरी आपल्याला भेटायला येतं. भेटायला आलं, मग मुलगी झाली, चालले बघायला म्हणून तिच्यासाठी स्पेशल टिपिकल कलरचा आणि तोही गुलाबी रंगाचंच झबलं किंवा फ्रॉक किंवा खेळणी आणलं जातं. आणि मुलगा झाला म्हणून निळ्या रंगाचं किंवा स्काय ब्लू ज्याला आपण म्हणतो आकाशी कलरचं, अशा प्रकारचा ड्रेस वगैरे आणला जातो. तुम्हाला हे कोणी विचारलं नाही की अरे बाबा तुला कोणता रंग आवडतो रे. विचारण्याची गरजच नाही आहे ना. कारण पुन्हा तिथेच समाजाने सांगितलं मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा. हे फक्त आपल्या देशातच नाही तर इतर पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला ही तफावत बघायला मिळते. मुलींनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, किती वाजता घरी यायचं, ही सगळी बंधनं तिच्यावर लादल्या जातात. मुलांना सुद्धा बंधनं असतात. तू किती वाजता यायचं हे सुद्धा ठरवलेलं असतं, पण त्याला कधी कोणी विचारत नाही ना की बाबा रे तू एवढा वेळ झाला घरी आला नाहीस, काय करत होतास? आई काही नाही ग, मी मित्रांसोबत कट्ट्यावर गप्पा मारत होतो. ठीक आहे, संपला विषय. पण मुलगी जर 7, 7:30, 8 नंतर घरी आली तर कोणाकडे गेली होती, कोणासोबत बोलत होती, कितीतरी प्रश्न, नाना प्रश्नांचा भडीमार तिच्यावर सुरू होतो. आणि पुन्हा इथेच आपली मानसिकता सुद्धा आपल्याला दिसते की आपण आपल्याला पुढारलेलं म्हणतो, पण ही जी व्यवस्था आहे ना, पुरुष प्रधान व्यवस्था, त्याला आपण बळी पडतो. हे मी सांगते नाही, म्हणजे माझं म्हणणं नाही आहे. हे मनुस्मृतीसुद्धा लिहिलेलं आहे. हे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की स्त्री जेव्हा जन्मते तेव्हा बापावर अवलंबून असते, थोडी मोठी होते तेव्हा नवऱ्यावर अवलंबून असते,
आणि मग त्याच्यानंतर ती मुलावर अवलंबून असते. म्हणजे कंटिन्यू सतत ती कोणावर तरी अवलंबून असते. तिला स्वतःचं स्वातंत्र्य नाही, ती स्वयंभू नाही असं आपल्या इथे लिहिलेलं होतं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. कारण त्यांना ही समाजव्यवस्था बदलवायची होती, हा विचार बदलवायचा होता. आणि हा विचार जर त्या काळात त्यांनी हे पाऊल उचललं होतं तर बघा केवढं मोठं पाऊल त्यांनी उचललं की पुढे हे जर असंच चालू राहिलं तर स्त्रिया निरंतर दबत जातील. मनुस्मृतीत त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की तेव्हा स्त्रीला स्वातंत्र्यच नव्हतं. एक प्रकारची विशिष्ट चौकट तिच्या पुरता होती. तुला ठराविक कामं दिलेली आहेत ग बाई, तू तेवढेच कामं करायची, याच्या पलीकडे तू विचारही करायचा नाही, याच्या पलीकडे कोणतंही काम करायचं नाही. आणि फारच जर तुला इच्छा होत असेल तर मग नवरा काय करायचा, तर नवरा तिला छानसे दागिने आणून द्यायचा, तिला छानशी साडी आणून द्यायच्या तिच्या आवडीची. आणि बस तिला वाटायचं की बापरे किती छान माझा नवरा, माझ्या सगळ्या काही गोष्टी ऐकतो. पण तुला विचारलं का त्यांनी तुला काय हवं, तुला नेमकं काय पाहिजे हे त्यांनी विचारलं का? हा प्रश्न त्यांनी कधी केलाच नव्हता. आणि मग ती खुश राहते. ही जी व्यवस्था आहे ना, म्हणजे हे जे उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे ना, ते आजही चालतं. बघा आजूबाजूला किंवा इतर कोणी तुमचे नातेवाईक असतील तर त्याच्यात ते तुम्हाला एखादी स्त्री सापडेल, बघ गं माझ्या नवऱ्याने किती सुंदर हिऱ्यांचा हार आणला, बघ किती 10-15 हजाराची माझ्यासाठी साडी आणली. संपलं अस्तित्व, संपली विचारसरणी. तुम्हाला तुमचा विचार करण्याची गरज नाही का? तुम्हाला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही का? तू कुंकू लावलं का, तू बांगडी घातली का, तू कुंकू का नाही लावलं, बांगडी का नाही घातली, अरे हे तर आपल्या याच्यात लिहिलेलं आहे, हे आपल्याला समाजाने सांगितलेलं आहे, आपल्याला असंच वागायचं आहे. असे नाना प्रश्न आपल्यासमोर आपली समाजव्यवस्था, पुरुष प्रधान समाजव्यवस्था आपल्यासमोर ठेवते. आणि आपण हे सगळं मान्य करतो. आजही तीच परिस्थिती आहे, फारसा बदल झालेला नाही आहे. पण हे जे परखड मत आहे ना, जे समाजाला फार बोचतं, ते परखड मत मांडणाऱ्या कवयित्री नीरजा. जन्म 1960, प्रसिद्ध कवयित्री व लेखिका. नीरजांविषयी काय सांगायचं तर नीरजांविषयीचं एक खूप छानसं मी हे सांगेल की नीरजांनी कधीच त्यांच्या नवऱ्याचं किंवा वडिलांचं नाव लावलेलं नाही. नीरजा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र विचारांची स्त्री आहे. नीरजांनी पुरुषांना डावललं नाही, पुरुषांच्या मानसिकतेला डावललेलं आहे. पुरुष प्रधान संस्कृती जी समाजव्यवस्था जी आपली आहे ना, त्या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीचं अस्तित्व कसं निर्माण व्हावं, तिने कसं निर्माण करावं हे नीरजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि नीरजा राजन मुळेकर पूर्ण नाव आहे, पण कधीही नीरजांनी राजन मुळेकर हे नाव आपल्या नावाच्या नंतर लावलेलं नाही. कारण नीरजा नावाची स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला विचार आहेत, तिला भावना आहेत, ती माणूस आहे. आणि हे नीरजांना दाखवायचं होतं. आणि म्हणून त्यांनी स्वतःचं फक्त नीरजा नाव लिहून अनेक कविता संग्रह, अनेक ललित लेख, अनेक कथासंग्रहसुद्धा लिहिलेले आहेत. नीरजांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. निरर्थकाचे पक्षी या पुस्तकाला केशवराव कोठावळे पुरस्कार मिळालेला, सावनाचा डॉक्टर वर्टी कथालेखन पुरस्कार मिळालेला आहे. बरेचसे पुरस्कार नीरजांना मिळालेले आहेत. पण ह्या पुरस्कारांच्याही पलीकडे जर आपण गेलो ना तर नीरजा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळेल. नीरजांनी ज्या काही कविता लिहिलेल्या आहेत त्या फक्त स्त्रीवादी कविता आहेत असं नाही आहे. म्हणजे पुरुष गौण आणि स्त्री श्रेष्ठ असं नाही, तर दोघांमध्येही समानता असावी असं नीरजांचं मत होतं. आणि अशा प्रकारे नीरजांनी आपले अनेक कविता संग्रह लिहिलेले आहेत. तर नीरजांचे आता मी जे काही बोलले तुम्हाला तर त्यातलं थोडंफार मला वाटतं की आलं असेल लक्षात की नीरजा म्हटलं की आपल्यासमोर येतं ते आपल्या पाठ्यपुस्तकातलं आश्वासक चित्र. कविता संग्रह आहे निरर्थकाचे पक्षी, काव्यप्रकार मुक्त छंद, याविषयी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आशय स्त्री पुरुष समानतेचे मूल्य, हा नीरजांनी आपल्याला आपल्या कवितेविषयी दिलेला आहे थोडासा परिचय आहे. त्यानंतर आपण बघू की नीरजांनी लिहिलेले जे कविता संग्रह आहेत,
लेखसंग्रह आहेत, कथासंग्रह आहेत. वेणा, निरन्वय, स्त्री गणेश आणि निरर्थकाचे पक्षी म्हणजे आपलं आश्वासक चित्र नावाची जी कविता आहे ना, ती कविता या निरर्थकाचे पक्षी ह्या कविता संग्रहातूनच घेतला आहे. बघा आता मित्रांनो, एक छानशी गंमत म्हणून नाही आहे, कारण आपलं जीवन काही गंमत नाही आहे, पण हे कविता संग्रह जे काही लिहिलेले आहेत ना, याची पार्श्वभूमी काय आहे ते आपण बघणार आहोत. वेणा, वेणा म्हणजे प्रसव वेदना. स्त्री जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देते त्यावेळी तिला ज्या वेदना होतात ना, त्याला म्हणतात वेणा. मग स्त्रीच्या आयुष्यात तर वेदनाच वेदना आहेत. आयुष्य अगदी खडतर आहे. प्रत्येक प्रसंगाला तिला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातून तिला मार्ग काढावा लागतो. ती झाली वेणा. निरन्वय, अन्वय म्हणजे स्वयंभू व्यक्तिमत्व तिला निर्माण करायचं आहे, तो झाला निरन्वय. जिथे अन्वय नाही का त्या ठिकाणी आपण म्हणू की निरन्वय आहे. स्त्री गणेशा हा सुद्धा कविता संग्रह आहे. निरर्थकाचे पक्षी. स्त्री गणेशामधली एक छानशी तुम्हाला गोष्ट सांगते की आपण बऱ्याच वेळा म्हणतो कोणती गोष्ट जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा म्हणतो श्री गणेशा. श्री गणेशा करून आपण कामाला सुरुवात करावी असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. यांनी लिहिलेलं आहे स्त्री गणेशा. अरे स्त्री गणेशा म्हणजेच स्त्रीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तिचंसुद्धा समाजात तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे. स्त्री गणेशामधल्या 2 ओळी मी तुम्हाला सांगते. नीरजा म्हणतात की कुंकू बरं दिसावं म्हणून रेखावं. कुंकू बरं दिसावं म्हणून रेखावं त्यात काय असतं? कुंकू बरं दिसावं म्हणून रेखावं त्यात काय असतं? तर त्याने दिलेल्या कोळपलेल्या जखमांचं व्रण असतं. हा स्त्री गणेश. आणि ते व्रण घेऊन ते कुंकू लेवून स्त्री आयुष्यभर जगत असते. आणि म्हणून नीरजांनी आपल्या कविता संग्रहामध्ये स्त्री गणेशा म्हटलेला आहे. निरर्थकाचे पक्षी. निरर्थक म्हणजे ज्याला अर्थ नाही असा. मग ज्याला अर्थ नाही असा तरी इतकी सुंदर कविता कशी काय लिहिली? बघा आपलं जीवन किती निरर्थक आहे. आपण असं म्हणतो की काय रसच नाही माझ्या जीवनामध्ये, काय निरर्थक जीवन आहे. आणि खरंच आहे हो. जन्मल्यापासनं मरणापर्यंत आपलं जीवन तसं बघितलं तर निरर्थकच असतं. जन्मतो, मोठं होतो, शिक्षण घेतो, आई वडिलांच्या सानिध्यामध्ये वात्सल्यामध्ये लहानाचं मोठं होतो. शिक्षण झाल्यावर लग्न होतं, मुलं होतात, त्यांची लग्न होतात. म्हणजे आपण ज्या वाटेने गेलो ना त्याच वाटेने आपली मुलंसुद्धा जातात. काय जगणं आणि शेवटी मरण. एकच पट्टी, एकच स्वॅब ज्याला म्हणतो ना, तशाच प्रकारे आपण जगतो. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपलं जगणं निरर्थक असतं, काहीही अर्थ नसतो. पण त्या निरर्थकातून आपल्याला सुंदरसं आश्वासक चित्र बघायचं आहे. त्यानंतर ललित लेख त्यांनी लिहिलेले आहे. चिंतन शलाका नाव पण खूप छान आहेत बरं, की ज्याच्यातनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. बदलत्या चौकटी, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती आणि पावसात सूर्य शोधणारी माणसं. की सुंदर सुंदर कथासंग्रह आणि ललित लेख संग्रह नीरजांनी लिहिलेले आहेत. आता मी तुम्हाला स्त्री गणेशामधल्या 2 ओळी सांगितल्या, पण एक ज्या कवितेकरिता 1986 साली मुंबई येथे राजा शिवाजी विद्यालयामध्ये मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. आणि त्या मराठी साहित्य संमेलनामध्ये नवोदित जे कवी असतात, जे अगदी नवीन निर्माण झालेले आहेत, त्या नवोदित कवी किंवा कवयित्रींकरिता त्यांना आमंत्रित केलं होतं. आणि त्याच्यामध्ये नीरजा समाविष्ट झाल्या होत्या. आणि तिथे नीरजांनी ज्यासाठी त्यांना खास पुरस्कार मिळाला किंवा जिथून नीरजा नावाचं व्यक्तिमत्व आपल्या जगापुढे निर्माण झालं, ती वेणा नावाची कविता संग्रह. आणि त्या वेणा नावाच्या कविता संग्रहामध्ये कविता होती सावित्री. अतिशय सुंदर कविता होती. आणि त्या कवितेसाठी नीरजा यांना फार त्यांचं कौतुक करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर पुढे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये जे नवोदित कवी असतात ना, त्यांच्या रांगेमध्ये नीरजांना बसवण्यात आलं होतं. ही कविता आपण आता बघूया की वेणा नावाच्या काव्यसंग्रहामध्ये, कविता संग्रहामध्ये त्यांनी सावित्री नावाची जी कविता लिहिलेली आहे ती कविता आपण आता बघूया. तर सावित्री
नावच ऐकून आपल्याला वाटतं, कारण 2 महिन्यांपूर्वी वटसावित्री झाली होती. बऱ्याचशा जणांच्या आयांनी वडाच्या झाडाभोवती धागे गुंफलेले होते आणि त्याच मुद्द्यावर आधारित त्यांची ही कविता आहे. ऐन मध्यावर पौर्णिमेचा चंद्र अचानक गेला, तेव्हा तू ओला चिंब केलास काळ रात्रीचा पदर. कबूल आहे, तो संपला असता हळूहळू तर सजवली असतीच आधीच स्वतःची चिता. पण म्हणून काय यमालाच वेठीला धरायचे आणि गुंडाळायचे वडाला धागे? सुतावरून जाता येतं स्वर्गाला, पण आणता येत नाही परत पोचलेल्या प्रवाशाला. हे कळलंच कसं नाही ग तुला? आणि एवढं करून शेवटी काय तर निघून गेलीस स्वतः पातिव्रत्याचे धडे आणि प्रेमाच्या कसोट्या आमच्यावर लादून. तू तर निघून गेलीस ग बया, पण आमच्यासाठी पिढ्यानपिढ्यांपासनं तू आम्हाला हे सांगितलं की बाई 7 जन्मी हाच पती मिळावा, हाच नवरा मिळावा, म्हणून त्याला धागे गुंडाळायचे. खरं सांगू का, ही जी सावित्री होती ना, ही फार चालाक स्त्री होती, अतिशय हुशार होती. तिने यमाला 3 वर मागितले आणि त्या 3 वरांमधलं एक वर असं होतं शेवटलं की माझं घर मुलाबाळांनी हसत खेळत राहावं. आणि काय झालं, हसत खेळत राहावं त्याकरता तिला मुलं हवी होती, त्याकरता पती जिवंत पाहिजे होता. आणि पती जिवंत डायरेक्ट मागितलं नाही, मग हे असं मागितलं. आणि मग यमाने तिला वर दिला, तिच्या नवऱ्याला जिवंत केलं आणि मग तिचं घर मुलाबाळांनी छानपैकी भरून गेलं होतं. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते, ही सावित्री जी होती, ह्या सावित्रीला त्या काळामध्ये, महाभारतातली एक ही गोष्ट आहे की त्या काळामध्ये सावित्रीला तिच्या वडिलांनी स्वतःचा नवरा निवडण्याची मुभा दिली होती. हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला जो गळ्यात बांधला त्याच्या नावाने आपण धागे गुंडाळत बसतो. ती तर गेली, तिला जे पाहिजे होतं ते तिने घेतलं, पण तिने नंतर आपल्यासाठी हे सगळं काही सोडून दिलेलं आहे. आणि म्हणून नीरजा म्हणतात की बाई तू तिच्या पावलावर पाऊल ठेवून नको चालू ग, स्वतःचं अस्तित्व शोध. आपण देवाला सुद्धा सोडलेलं नाही. वामभागी उभी रखुमाई, विठ्ठलाच्या डावीकडे रुक्माईला आपण उभं करतो. डावा म्हणजे नीच, कनिष्ठ. देवाला सुद्धा आपण सोडत नाही. तर मग आपण तर सामान्य माणूस आहोत, मग आपल्याला समाज कसा काय सोडणार? पण तरीही नीरजा म्हणते की बाई तू स्वतःचं अस्तित्व शोधायला सुरुवात कर. इंदिरा गांधी सारख्या स्त्रीने अख्खा देश चालवला हो, मग काय, मग तर ती काहीही करू शकते. मग ह्या नीरजांनी लिहिलेल्या ह्या ज्या कविता आहेत त्या समाज मान्य का करत नाही? ते आश्वासक चित्र जे आपण आता बघणार आहोत ना, ते आश्वासक चित्र आपल्याला खरंच अस्तित्वामध्ये, खरंच समाजामध्ये निर्माण करायचं आहे. आणि या कवितेच्या नंतर आपण बघूया की नीरजांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या, अनेक कथा लिहिलेल्या आहेत. हे जे सगळं आहे ना बघा, पावसा सूर्य शोधणारी माणसं, बदलत्या चौकटी, हे सगळं अस्पष्ट आहे, ज्याला आपण म्हणतो अस्फुट. स्पष्टपणा इथे नाहीच आहे. कोणतंही पेज कवर आपल्याला स्पष्ट दिसत नाही आहे, कारण जीवनच तसं आहे. कळतच नाही आहे पुढे काय होणार आहे, आपल्याला माहितीच नाही आहे आपल्या आयुष्यात पुढं काय होणार आहे. सगळं अस्पष्ट आहे. जे मिळते त्यात समाधान माना किंवा त्याच्यातनं वाट शोधा, असं नीरजांचं म्हणणं आहे. आणि हे अशा प्रकारचं लिखाण आणि त्याच्यामुळे नीरजांचं एक स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं. अनेक कवयित्री ज्या आहेत त्या अनेक कवयित्रींमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या ह्या कवयित्री होत्या. आता मी एवढं काही बोलले तुमच्यासोबत, पण आपण आता नेमकं बघूया की नीरजांना आपल्या आश्वासक चित्रामध्ये काय म्हणायचं आहे. काय सुंदरसं, म्हणजे नीरजा त्यांच्या घरामध्ये होत्या आणि त्या म्हणाल्या की इट इज अ स्पॉन्टेनियस फ्लो. वर्ड्सवर्थनी म्हटलेल्या पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस फ्लो, म्हणजे कधीही एकदम अचानकपणे असं म्हटलं की कर ग कविता, असं कविता बहुतेक कोणाला येत नाही. पण नीरजा म्हणतात की मला सुद्धा आलेली नव्हती. पण जेव्हा मी माझ्या घराच्या खिडकीतनं बघत होते, माझ्या घराच्या समोर अंगण होतं, त्या अंगणामध्ये 2 मुलं खेळत होती झाडाच्या खाली, आणि त्यांना बघितल्याबरोबर मला अचानक काही शब्द सुचले आणि त्या शब्दांना मग मी कवितेच्या मार्फत सादर केलं.
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. तापलेलं ऊन, पुन्हा समाजाने परिस्थितीने दिलेले चटके, समाज व्यवस्था. ऊन सुद्धा कसं आहे, तापलेलं आहे. म्हणजे ती अगदी कोवळ्या उन्हात बसलेली नाही आहे बरं, कारण तिचं जीवनच तसं आहे. तिला स्वातंत्र्य नाही, तिला विचार स्वातंत्र्य नाही, तिला स्वतःचं मत मांडायचं स्वातंत्र्य नाही, किंवा तिला कोणी विचारतच नाही की बाई तुला काय हवं ग, तुझे विचार काय आहेत ग. पण सुरुवात सुद्धा त्यांनी किती सुंदर केलेली आहे. तापलेलं ऊन, परिस्थितीचे चटके. आणि या अशा कडक उन्हाच्या आडोशाला बसून आडोसा घेताय, पुन्हा ती स्वतःचं अस्तित्व शोधते आहे. सावली नाही आहे, ती स्वतःची सावली शोधते आहे. तिला सावली कोणी दिलेली नाही, कोणी म्हटलं नाही की बाई तुला फार चटके बसताय ग, हो थोडीशी बाजूला. त्या मुलाने सुद्धा म्हटलं नाही जिच्यासोबत तू खेळत होतीस. मग हे तापलेलं ऊन म्हणजेच परिस्थिती, समाज व्यवस्था, पुरुष प्रधान संस्कृती, पुरुष प्रधान व्यवस्था. आणि हे त्या पुरुष प्रधान संस्थेमध्ये किंवा ह्या समाज व्यवस्थेमध्ये बसून ही मुलगी स्वतःचं अस्तित्व शोधते आहे, स्वतःची सावली शोधते आहे. स्वतःची सावली म्हणजे स्वतः, मी स्वयंभू, मी कुठे आहे, मी कोण आहे हे ती शोधते आहे. आणि मी पाहत राहते तिला माझ्या घरातल्या झरोक्यातून. इथे सुद्धा पुन्हा तेच झरोखा. खिडकी नाही, दरवाजा नाही, अंगण तर मुळीच नाही. झरोका म्हणजे बाई तुझं अगदी चौकट आहे, ज्याला आपण व्हेंटिलेशन म्हणतो. पूर्वीच्या काळी मातीचे घरं राहायचे, त्याच्यात एक धुरांडं राहायचं, त्या धुरांड्यातून धूर बाहेर निघायचं, तेवढेच सूर्याची किरणं त्या बाईच्या स्वयंपाकघरामध्ये यायची, तेवढ्यावरच तू समाधान मान. त्याच्या पलीकडे तुझं अस्तित्व नाही. खिडकी दिली तर अजून तू स्वतः जगामध्ये काय चाललं आहे हे बघण्याची तसदी घेशील, काही गरज नाही आहे तेवढ्यातच सुखी राहा. हे पुन्हा तिथेच. हा सुद्धा झरोखा म्हणजे तुझं अस्तित्व तेवढंच आहे. खिडकीची आशा करू नकोस, दरवाजाची आशा करू नकोस, आणि अंगणाची तर मुळीच नाहीत. आसमंत आहे एवढा मोठा, काय गरज आहे तुला, तुला जेवढं मिळालं तेवढ्या याच्यात तू सुखी राहा. हा तो झरोखा आहे. ही प्रतीकं वापरलेली आहेत कवयित्रींनी. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला, चढवते आंधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं भातुकलीचा खेळ म्हणजे छोट्या मुली, छोटी छोटी खेळण्यातली भांडी मुलीच खेळतात, मुलं नाही. कधीच आपण मुलांना भातुकलीचा खेळ खेळायला देत नाही, कारण ते त्याचं कामच नाही आहे. तुला हे कसं येणार आहे, कारण हे तुझ्यासाठी नाहीच आहे. हे तेव्हापासनं आपण त्याच्या डोक्यामध्ये भरवतो. त्याला वाटतं ना कधी कधी आपण सुद्धा खेळावं, नाही खेळू नकोस, तू का मुलगी आहे का, असं आपण म्हणतो. आणि तेव्हापासनं आपण त्याच्या मनामध्ये पुरुषी अहंकार भरायला सुरुवात करतो. आणि ती छानसं खेळते बरं, बाळाला पण घेते, मांडीवर थोपटते, आणि तेच करताना दोन्हीही गोष्टी एकाच वेळी ती करते, कोणतीही कुरबुर न करता. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. बाजूला मुलगा खेळतो आहे, चेंडू आणि भातुकली. भातुकली मुलींसाठी, चेंडू मुलांसाठी. लिंग भेद ज्याला म्हणतो आपण, त्या प्रकारची सामाजिक व्यवस्था. आणि मग तो मुलगा चेंडू खेळतो, कारण त्याला तसं शिकवलं जातं, बाबा रे घे ना उंच मस्त चेंडू उडव, हे तुझं काम आहे. अगं तुझं काम काय आहे, तर भातुकलीचा खेळ खेळ. आणि ह्या भातुकलीतून हळूहळू तिला सवय करून दिलं जातं की आज तू स्वप्नाच्या जगात वावरतेस ना, उद्या हेच तुला करायचं आहे. हा स्वयंपाक तुला करायचा, आज तू गंमत करते ना, आता तू मोठी हो, तुला खरंच अशा प्रकारचा स्वयंपाक करायचा आहे. पण ती दोन्हीही गोष्टी अतिशय उत्कृष्टरित्या करते, कारण आत्मविश्वास असतो. तिला माहिती आहे मी दोन्ही काही करू शकते. पण मुलगा एकच काम एका वेळी करतो, कारण आपण सांगितलं आहे तू पुरुष, तू मुलगा, तुला एवढंच काम करायचं आहे, घरात पैसे आणून द्यायचे आहे, घरातल्या लोकांची काळजी तुला घ्यायची आहे, संपलं तुझं काम. पण स्त्रीला आपण अगदी लहानपणापासून भातुकलीमधलं विश्व तिच्यासमोर मांडतो. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, किती छानपणे ती बघते, आनंदाने बघते. तिला मस्त वाटतं की चला तो काहीतरी करतोय, तो चेंडू उचलतो उंच, मस्तपैकी झेलतो आहे, तिला आनंद वाटतो. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा.
तिला छान वाटतं, ती त्याच्या जवळ जाते, त्याला वाटते की अरे वा मी काहीतरी खूप छान करतो आहे. पुन्हा तो चेंडू उंच उडवतो, पुन्हा झेलतो. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, इथे हसणं कुचित हसणं आहे, उपरोधात्मक हसणं आहे. त्याला आनंद नाही झाला ती मागते चेंडू तेव्हा. तो म्हणते तुझं काय काय काम, तू काय चेंडू उडवणार. हे उपरोधात्मक हसणं आहे, हे कुचितपणे तिला हसणं आहे. म्हणजे पुन्हा त्याच्या मनात स्त्रीविषयी जी भावना आहे ती दुय्यम दर्जाची आहे. कारण त्याला असं इगो प्रॉब्लेम ना, त्याला असं वाटतं की नाही नाही मी हे करू शकतो, फक्त मी, तू काय करणार आहेस. तो म्हणतो तिला काय, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, म्हणजे एवढंच तुझं काम आहे, स्वयंपाक कर. आणि ती भाजी कोणती तर पाल्याची, कारण इतर भाज्या तर तुला येणारच नाही. तिथेही तू तिला कमीच दर्जा दाखवतोस. तू कधीच हे मान्य करत नाही की स्त्री तुझ्या सारखी, मी श्रेष्ठ म्हणत नाही आहे, स्त्री तुझ्या सारखी सुद्धा करू शकते. आणि पुन्हा मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. ती विचारते. अरे केवढा हा आत्मविश्वास. स्त्री इंदिरा गांधींसारखा देश चालवू शकते, तर मग एकाच वेळी दोन्ही कामं का नाही करू शकत. आपल्यातल्या किती जणांच्या आया ऑफिसचं कामं करतात, किती जणांच्या गृहउद्योग आहेत, किती जणी इतर कामं करतात जे आपल्याला घरच्या लोकांना सपोर्टिव्ह म्हणून त्या असतात. आणि तो किती उपरोधात्मक तिला म्हणतो, आणि ती किती छानपैकी म्हणते आत्मविश्वासाने की मी दोन्हीही करू शकते, तू करशील, तुला जमेल. का मस्त प्रश्न विचारते. इथे त्याला त्याचं अस्तित्व तिला दाखवायचं असतं, पण सौम्य शब्दात मारा केलेला आहे नीरजांनी. कुठेही पुरुष व्यक्ती जो आहे त्याला कुठे डावललेलं नाही आहे. त्यांना दाखवायचं आहे की दोघंही सम आहे, कोणी श्रेष्ठ नाही किंवा कोणी कनिष्ठ नाही आहे. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित होऊन. तू बापरे, माझ्यासारखा उंच उडवलास की तू चेंडू, तुझ्या उंजळीत आला तो, म्हणजे किती छान. त्याला आश्चर्य वाटतं की कसं काय जमलं हिला. हिने तर कधी चेंडू उडवलाच नाही, पण पहिल्याच प्रयत्नात चेंडू मस्तपैकी उंच उडाला आणि हिच्या उंजळीत येऊन पडला. तशी ती हसून म्हणते, तिला आनंद होतो. आता तू, मी तुला म्हटलं होतं मी हे दोन्ही करून दाखवेल, आता तू. आता मी जे करत होते ना, भातुकलीचा खेळ खेळत होते ना, आता तू ते काम कर. बाहुलीला मांडीवर घे, म्हणजे फक्त ह्या दोनच शब्दांमध्ये, आता तू म्हणजे तूच आता ते काम करायचं जे मी पूर्वी केलेलं होतं. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. तो चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. बसतो, तो तिच्यासारखं मांडी घालतो, गॅसच्या समोर बसतो आणि दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. इथेच तो चुकतो. आपल्याला सुरुवातीला काय सांगितलेलं आहे की मुलगी एका हाताने थोपटते आणि दुसऱ्या हाताने भाताचं आंधण चढवतं. दोन्ही कामं ती करते. इथे तो पहिले बाहुलीला झोपवतो आणि मग स्वयंपाकाला जातो. उलटं करतो, कारण त्याला माहितीच नाही आहे. त्याने कधी लक्षच घातलं नाही ना, कधी बघितलंच नाही की हे सगळे काही कामं अशा प्रकारे सुद्धा केल्या जातात. हे कामसुद्धा किती अवघड आहे याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. कवयित्री म्हणतात की हळूहळू शिकेल तोही. नाही ना त्याला सवय, तो शिकेल हळूहळू, कारण त्याला कधी कोणी सांगितलंच नाही की बाबा तुला हे सुद्धा करावं लागतं. आता शिकेल. आपण याचं उदाहरण जर घेतलं तर पण बरेच जणं झी टी व्हीवरच्या मालिका बघतात. त्यातली एक छान मालिका आहे ज्याच्यामध्ये एक जो पुरुष आहे तो शेफ दाखवलेला आहे. बरीच माणसं शेफ असतात, स्वयंपाक करतात, बऱ्याच जणांचं हॉटेल असतं आणि असं म्हणतात की पुरुषांच्या जेवणाला चव असते. असेलही, पण हे पुरुष केवळ आणि केवळ व्यवसाय म्हणून आपलं काम करतात, कारण तो त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न असतो. त्यामुळे ते हसत खेळत ते काम करतात. पण हाच शेफ जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला हातामध्ये गरम गरम भाजी आणि भात, वरण भात असलेलं ताट बायकोनी समोर ठेवावं अशी अपेक्षा असते, कारण तो शेफ बाहेर आहे, घरी नवरा आहे. मग नवऱ्याला हातात ताट देण्याची प्रथा आपल्याचकडे आहे. समाज व्यवस्था आपलीच आहे की आपण सांगतो की नाही नाही नाही, स्त्रीनी अगदी आल्याबरोबर त्याच्या हातात गरमागरम चहाचा कप, नाहीतर मग संध्याकाळ झाली किंवा रात्र झाली तर त्याच्या हातात गरमागरम भाजी पोळी असलेलं ताट त्याच्या हातात द्यावं. कवयित्री म्हणतात तो शिकेल ग, त्याला सवय नाही आहे. हळूहळू हळूहळू तो या सगळ्या काही गोष्टी करेल.
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळून तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून तोही तसंच करतो, ती जसं करत होती. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. आता ही जेव्हा कविता लिहिली ना, ही कविता जवळपास नीरजांनी 20-22 वर्षांपूर्वी लिहिली होती की आश्वासक चित्र असंही समाज व्यवस्थेचं चित्र असेल. आणि आता थोडाफार त्याच्यात बदल व्हायला लागलेला आहे, नाही असं नाही आहे, वेळ लागतो आहे. मानसिक स्थिती बदलण्याकरिता आपल्याला वेळ पाहिजे, पण ही स्थिती, ही मानसिक स्थिती मुलांची आजकाल बदलत आहे. युवा पिढीत जाणं त्यांना कळतं आहे की नाही नाही, मी जे करतो आहे ना तेच काम माझी बायकोसुद्धा करते आहे, पण तिला त्याच्या व्यतिरिक्त अनेक कामं असतात, मग थोडीफार मदत केली तर काय हरकत आहे. मग हे त्या म्हणतात की पुढचं जग कसं असेल, उद्याचं जग, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. पुरुष आणि स्त्री दोन्हीही जण समपातळीत असतील, तो उच्च आणि ती कनिष्ठ, किंवा ती उच्च आणि तो कनिष्ठ असं राहणार नाही, दोघंही जण समान पातळीवर राहतील. अशा प्रकारचं आश्वासक चित्र नीरजांनी 20-22 वर्षांपूर्वी बघितलं होतं. ही कविता त्यांनी तेव्हा लिहिली होती की असं काही होईल, आणि ते खरंच आता होत आहे. त्यामुळे आपल्याला हा मतभेद नको आहे, आपल्याला समानता हवी आहे. समजून घेण्याची वृत्ती माणसामध्ये निर्माण व्हायला पाहिजे असं नीरजांना वाटतं. त्यानंतर नीरजा आपल्याला सांगतात आहे की ही जी वैशिष्ट्य आहे या कवितेची, की मुक्त छंद, सार्वकालिक विचार, चिंतनशील काव्य, प्रतिमा आणि प्रतीकी. मी तुम्हाला सांगितलं की तापलेलं ऊन, उन्हाचा आडोसा, झरोका, बाहुली, चेंडू, लिंगाधिष्ठित भिन्नता. चेंडू आणि बाहुली, लिंग बदल, लहानपणापासून आपल्याला हे शिकवलं जातं. मुक्त छंद म्हणजे काय, ज्याच्यात गण नाही, ज्याच्यात यमक नाही, जी कविता आरपार आपल्या हृदयाला भिडते त्याला म्हणतात मुक्त छंद. आणि ही मुक्त छंदाचं काव्य आहे. तुम्ही बघितली जर कविता, त्यात कुठेही कोणताही यमक जुळत नाही, साध्या सरळ भाषेत आहे, पण खूप खोलवर विचार रुजलेले आहेत, खूप मनाला भिडून जाणारी ती कविता आहे. एक स्त्री कशी स्वयंभू असायला हवी याचं आश्वासक चित्र नीरजांनी आपल्यासमोर दिलेलं आहे. सार्वकालिक विचार सांगितलं होतं तुम्हाला की 20 ते 22 वर्षांपूर्वी त्यांनी हे स्वप्न बघितलं होतं आणि ते आता हळूहळू अस्तित्वात आहे. एक त्याच्याबद्दल 2 उदाहरणं मी तुम्हाला देते, अगदी छोटीशी. आजकाल ॲडव्हर्टाइजमेंट आपण बऱ्याचशा बघतो, जाहिराती बघतो. त्यात एक ॲडव्हर्टाईज आहे की दोघं नवरा बायको बसलेले असतात, मस्तपैकी पाऊस सुरू असतो आणि तो म्हणतो की अगं आज ना मला भजी खाण्याची खूप इच्छा होते. ती लगेच म्हणते अरे तुझ्या हातची असती तर अजूनच मजा आली असती. हे आहे आश्वासक चित्र. आणि ही आत्ताची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, म्हणजे आता कसं आहे, ती बोलते सुद्धा, विचार स्वातंत्र्य तिला मिळालेलं आहे आणि तो सुद्धा थोडंफार तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण याच्या अगोदरची ॲडव्हर्टाईज कशी होती, आई मला हे दे, आई मला ते दे, सासरा एक म्हणतो, सासू एक म्हणते, नवरा एक म्हणतो, मुलं एक म्हणतात, आणि स्त्री दाखवली अष्टभुजीमध्ये. आपण स्त्रीला केवळ देवी आणि दासीच म्हणून ठेवलेलं आहे आणि ह्या अष्टभुजेतून आपल्याला तिला बाहेर काढायचं आहे. ती अष्टभुजा होती पहिले, म्हणजे ती काय नोकर होती का तुमची एवढ्या सगळ्यांचं ऐकण्याला? पण आता ती ॲडव्हर्टाइजमेंट गेली, ती अष्टभुजेची गेली, कारण तिला सुद्धा एक अस्तित्व आहे, तिला सुद्धा माहिती आहे की मी आहे, मी कोण आहे हे तिला आता कळायला लागलं आहे. आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटचं रूपांतर आता झालं की मस्तपैकी भजी तू बनवलं तर अजूनच काही मजा येईल. हे आश्वासक चित्र आहे आणि हा सार्वकालिक विचार आहे, हा बदलला आहे. आता चिंतनशील काव्य आहे, खरंच किती विचार करण्यासारखं काव्य आहे. खरंच आपण असं वागतो का, खरंच मुलं आपल्या आईला मदत करतात का, आणि केली तर कसं होतं, बऱ्याच वेळा नवऱ्याला सुद्धा करावं असं वाटते आपल्या बायकोला मदत. अरे बापरे माझी आई काय म्हणेल, तो सुद्धा चौकटीत आहे बरं, समाजाच्या चौकटीत आहे. माझी आई काय म्हणेल, माझा भाऊ काय म्हणेल, हे बायकोला मदत करतो, तोही स्वयंपाकघरामध्ये. म्हणजे वाटतं असं नाही, त्याला वाटत नाही, त्याला सुद्धा भावना, त्याला सुद्धा मदत करावीशी वाटते, पण तो कुठेतरी ना त्या बंधनामध्ये अडकलेला आहे. तर बंधनातून त्याला आता बाहेर काढायचं आहे. आणि रसग्रहण
आपण बघूया कवितेचा विषय आपण बघितला मध्यवर्ती कल्पना, स्त्री पुरुष समानता. संदेश आपल्याला मिळालेलाच आहे. उपदेश त्यांनी दिलेला आहे, मूल्य, सामाजिक मूल्य जपायला पाहिजे. ही मूल्य असतात माहिती, आपण लहानपणापासून मोठे होतो ना तेव्हा ही मूल्य रुजवायला पाहिजे. तू मुलगा, तू मुलगी, हे मूल्य नाही आहे सामाजिक. तू माणूस आहेस, तू व्यक्ती आहेस, हे मूल्य रुजवायला पाहिजे. अरे बाबा तू कर रे थोडीशी तिला मदत रे, तिची फार धावपळ होते, हे जर वाक्य एखाद्या सासूने सुनेल मुलाला म्हटलं ना तर ती मूल्य तिने रुजवली. पण तुझं हे काम आहे का रे बाबा, हे मूल्य नव्हे. हे सामाजिक मूल्य जपण्याची नितांत गरज आहे. त्याच्यानंतर अलंकार, रस, विविध कल्पना आपण बघितल्या. भावना, विविध भावना आपल्याला माहिती आहे. कवीची भाषा शैली कशी आहे, संवाद रूपी भाषा शैली, त्या बोलतायत आपल्यासोबत. नाद माधुर्य आहे. कविता ज्याला गाता येतं त्यांनी गावी, पण त्याच्यासुद्धा नाद आहे, ती म्हणण्याची एक पद्धत असते. आणि अशा प्रकारे आपण कवितेचं रसग्रहणसुद्धा करू शकतो. त्यानंतर आपण येऊया भाषा अभ्यासावर. व्याकरण घटकांवर आधारित कृती, अभ्यस्त शब्द आलेले आहेत. हळूहळू हा शब्द आलेला आहे. मग अशा प्रकारचे शब्द आपण घेऊ शकतो. भाषिक घटकांवर आधारित कृती, समानार्थी, अर्थपूर्ण शब्द, लेखन नियमानुसार अचूक शब्द, विरामचिन्हे, अनेक प्रकार आहेत. हे अनेक प्रकारसुद्धा आपण घेऊ शकतो. उपयोजन, लिंगाधिष्ठित विभाजन करणारी व्यवस्था नाकारणारी कविता. आणि एकमेकांना आदर देणारी स्त्री पुरुष समानता. हे आपण कोणतीही गोष्ट ना जेव्हा शिकतो तेव्हा ती कधीच विसरत नसतो. आणि हे तर आपण कधीच विसरत नाही, विभाजन जे केलेलं आहे, कारण हे अगदी ठामपणे आपल्या मनावर कोरलेलं असतं. आणि आपण मग मरणापर्यंत अशा प्रकारे समाजामध्ये वावरत असतो. पण आता गरज आहे याची, एकमेकांना समजून किंवा एकमेकांचा आदर करणारी स्त्री पुरुष समानता. आणि सगळ्यात एक पाठामागे तर आपल्याला अनेक स्वाध्याय दिलेले आहेत, पण मी एक छानसा स्वाध्याय तुम्हाला म्हणजे देते आहे की खरंच श्रेष्ठत्व निर्माण करण्याची गरज आहे काय. तू श्रेष्ठ, मी कनिष्ठ, गरज नाही आहे. पण हे श्रेष्ठत्व जे आहे ना, हे श्रेष्ठत्वाची स्पर्धा निर्माण करण्याची गरज आपल्याला खरंच आहे का. स्त्री उच्च की पुरुष उच्च ह्या गोष्टीत आपण पडणार नाही आहे. आपल्याला माहिती आहे की समानता आहे म्हणून, पण हे खरंच सिद्ध करण्याची गरज आहे का. आणि जाता जाता मी एक शिवानी गोयल यांची एक सुंदरशा 2 ओळी तुम्हाला सांगते, ज्या नीरजांच्या जीवनावर ज्या कविता आहेत त्यांच्या, त्या कवितेशी निगडीत आहेत. शिवानी गोयल असं म्हणतात की एक स्त्री एका स्त्रीला विचारते की बाई, आपण प्रत्येक वेळी स्त्री ही सीताच का असते ग. कारण आपण कसं लेबल लावून ठेवलं, देवी किंवा दासी, तू एक तर देवी राहणार ना तर दासीच राहणार. स्त्री ही सीताच का असते, बुद्ध का नाही. कारण ती जर मध्यरात्री आपल्या पतीला आणि मुलाला सोडून जर अरण्यात गेली तर हा नीच समाज तिला म्हणेल की बाई ती प्रियकरासोबत पळून गेली. पण हाच समाज जेव्हा बुद्ध आपल्या पत्नीला आणि मुलाला मध्यरात्री झोपेत सोडून जातात तेव्हा आपण त्यांना, जेव्हा ते अरण्यातून वापस येतात ना, तेव्हा आपण त्यांना तथागत म्हणतो. आणि हीच सीता जर अशा प्रकारे सोडून गेली तर आपण कधी म्हणणार नाही की ती स्वला शोधायला गेली, ती स्वतःला शोधायला गेली. आपण काय म्हणू तर सीता जेव्हा अरण्यातून वापस आली तेव्हा ती कलंकित होऊन आली, आणि बुद्ध जेव्हा अरण्यातून वापस आले तेव्हा ते तथागत होऊन आले. म्हणजे त्यांना सुद्धा आपण सोडलं नाही तर मग आपण माणूस आहो, सामान्य माणूस आहो. मग आपण ह्या विचारांना बदलून परस्परांना समानतेची भूमिका का देऊ नये, हे आश्वासक चित्र आपण प्रत्यक्षामध्ये का अंमलात आणू नये असं मला वाटतं. आणि म्हणून असं वाटतं की ह्या कविता मी जी शिकवली किंवा जी शिकवली नाही आहे, मी तुम्हाला फक्त सांगितलेलं आहे की असं सुद्धा असतं आणि आता आपल्याला बदलायला पाहिजे. तर हे आश्वासक चित्र जनसामान्यांमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये जर आपल्याला रुळवायचं असेल तर आपल्याला आपली मानसिकता बदलवायला हवी. आणि कवितेविषयी जर थोडंफार तुम्हाला काही अडचणी वाटल्यास तुम्ही तुमच्या
जे मराठीचे शिक्षक असतील त्यांच्यासोबत संवाद साधून अधिकाधिक माहितीसुद्धा मिळवू शकता. धन्यवाद.